मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यामधील मदत कार्याच्या स्थितीचा आढावा। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना। स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे निर्देश। सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत। पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचे बंधन नको। पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्या। शरद पवारांच्या सरकारकडे 5 मागण्या। पालघरमध्ये उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसानं नद्या आणि धरणं तुडुंब। राज्यामध्ये उद्या मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। तर नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर। रामकुंड परिसर पाण्याखाली। दुतोंड्या मारुती बुडाला। गंगापूर धरणातून 10,998 क्युसेकनं विसर्गामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांची गैरसोय। सोलापुरात पूरग्रस्तांना 10 किलो गहू तांदळासह तूर डाळही देणार। बुधवारपासून बाधितांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये आणि विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरातील शाळांना उद्या सुट्टी। जायकवाडी धरणातून विसर्ग वाढल्यानं पैठण शहरातील सखल भागामध्ये पाणी साचलं। गागाभट्ट परिसरासह पाटेगाव पूल पाण्याखाली। तर जुने कावसान रस्ताही बंद। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजांमधून 2.25 लाख क्युसेकनं पाण्याचा मोठा विसर्ग। अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीनं सीना नदीला पूर। घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। बाजारपेठा पाण्याखाली। शेवगावच्या देवटाकळी शिवारामध्ये पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। राज्यभरात पावसाचं थैमान। अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांवर आसमानी संकट आणखी गडद। शासकीय मदतीकडे लक्ष। जामखेड तालुक्याच्या चौंडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। आमदार रोहित पवारांकडून राम शिंदेंच्या घराला भेट देत कुटुंबियांची विचारपूस। गावातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याला पुराचा फटका। नागझरी गावचा संपर्क तुटला। परिसरातील अनेक भाग पाण्याखाली। एनडीआरएफसह आर्मीची एक तुकडी तैनात। आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी देवस्थानांचा हातभार। साई संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत। तर संत गजानन महाराज संस्थांकडून 1,11,00,000 रुपयांचा धनादेश। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीमध्ये भीषण अपघात। चालकाचे नियंत्रण सुटल्यानं भरधाव टेम्पो दुसऱ्या टेम्पोवर धडकला। अपघातामध्ये एकाचा मृत्यू। बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचा थरारक व्हिडिओ समोर। देवेंद्र सिंग ढाका यांच्या मुलाची माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये चाकूनं वार करून हत्या। या प्रकरणी आरोपी सूरज काटेसह इतर साथीदार सध्या पोलीस कोठडीत। अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी। लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू। 50हून अधिक गंभीर जखमी। तमिळनाडूच्या करूरमध्ये दुर्घटना। विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत दिली जाणार। आशिया चषकामध्ये पाकिस्तानकडून भारताला जिंकण्यासाठी 147 धावांचं लक्ष्य। कुलदीपच्या सर्वाधिक 4 तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। को पावर्ड बाय